आपल्याकडे युवा दिन कोणत्या तारखेला साजरा होतो? स्वामी विवेकानंद जयंती किती तारखेला असते? 12 जानेवारी. आणि जागतिक युवा दिन नाही माहिती, 12 फेब्रुवारी, सॉरी 12 ऑगस्ट होतो. तर 12 जानेवारीलाच का साजरा केला तो युवा दिन? कारण स्वामी विवेकानंद हे फक्त 40 वर्ष जीवन जगले, परंतु त्यांनी जे काही अनमोल विचार मागे ठेवले आहे ते अनंत काळ येणाऱ्या नवीन पिढ्यातील युवकांना, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे असे विचार आहेत. ते विचार तुम्ही जर मोबाईलचा सदुपयोग करू इच्छित असाल तर तुम्ही विवेकानंदांचे युवकांबद्दलचे स्वप्न किंवा त्यांचे विचार तुम्ही ते आत्मसात करा, आचरणात आणा. फक्त विचार वाचू नका, सुविचार हे वाचण्याचे नसतात, ते आचरणात आणण्याचे असतात. तर तेव्हा त्यांचे विचार तुम्ही अवश्य पडा. त्यातील काही विचार मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करू इच्छितो. विवेकानंदांचं एक स्लोगन आहे युवकांसाठी, अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही. अथक परिश्रम करा, मेहनत करा आणि आपलं लक्ष हासिल करा. विवेकानंदांनी पण सांगितलं आहे हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि आपण सर्व इथे व्यायाम करण्यासाठी आलेलो आहोत. त्यांचं सांगण्याचा उद्देश आहे की आपण सर्वांना मल्ल व्हायचं. त्यांच्या सांगण्याचा व्यापक अर्थ असा आहे आपल्याला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हायचं. आपलं मनगट, आपलं मन आणि आपला मेंदू बलवान बनवायचा आहे. मग शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिमलाच गेलं पाहिजे किंवा व्यायामशाळेतच गेलं पाहिजे असं काही नाही. ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल ते जाऊ शकतात, नो प्रॉब्लेम. परंतु सर्वसामान्यांना परवडेल असं सांगतो की हे विश्व एक व्यायामशाळा आहे. त्यामुळे व्यायामशाळेत गेलंच पाहिजे असं काही नाही. तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक श्रम करण्याची संधी आहे, शारीरिक श्रम करण्याची ज्या संधी आहे त्या संधीचं सोनं करायचं आहे, अंग झोपून काम करायचं आहे. म्हणजे मेहनत करायची, परिश्रम करायचे आहे. मग ते घरातलं काम असो, शेतातलं काम असो, कुठलंही काम असो, ते अंग झोपून करायची सवय लावली पाहिजे. आज महाराष्ट्राचं नाव बदनाम झालं की मराठी माणूस काम करतो, मराठी माणूस काम चुकार आहे, मराठी माणूस पाट्या टाकण्याचं काम करतो, सांगितलं तेवढंच काम करतो. पण हा जर कलंक फोडायचा असेल तर अंग झोपून काम करायची सवय लावा, पडेल ते काम करायची सवय लावा. आजकाल काय झालं, प्रत्येक घरामध्ये एकूण एक मुलगा असतो, एकूण एक मुलगी असते, खूप लाडक वाढलेले असतात. त्यांना काम करायची सवय नसते किंवा काम करायची लाज वाटते. ठीक आहे, तुम्हाला काम करायचं नसेल नका करू, परंतु तुम्हाला कोविड सारख्या महामारीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल, स्वतःला निरोगी ठेवायचं असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठलं पाहिजे. जॉगिंग करा, रनिंग करा, स्विमिंग करा, सायकलिंग करा, योगासन करा, प्राणायाम करा, व्यायाम करा, मैदानी खेळ खेळा, मोबाईलवरती सोडून. त्यातून दिवसातून एकदा तरी शरीरातून घाम निघाले एवढे शारीरिक श्रम आपले रोज झाले पाहिजे आणि प्रत्येकाने झालं, त्यातून तुम्ही निरोगी राहू शकता. तर या दृष्टीने आपण शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी भरपूर मेहनत करायची, परिश्रम करायचे आहे. ज्या ज्या संधी असतील दिवसभर काम करण्याच्या त्या संधीचं सोनं करायचं आहे. त्यातून काम पण होतं आणि आपला व्यायाम पण होतो आणि आपण निरोगी पण राहतो. दुसरी गोष्ट, मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्या मनावरती, आपल्या इंद्रियांवरती आणि सर्वात महत्वाचा आपल्या विकारांवरती ताबा असला पाहिजे. विकार कोणते? थोडक्यात सांगतो, काम, कामना, इच्छा, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, आळस, नैराश्य, उदासी यांना मनातून हद्दपार करा. नेहमी आनंदी राहा, उत्साही राहा, कार्यतत्पर राहा,
स्वतःला चांगल्या कामामध्ये व्यस्त ठेवा, चांगले विचार आत्मसात करा, त्या विचारांना कृतीत आणा, आचरणात आणा, त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल. फक्त विचार करत बसू नका, तर विचारांना आचरणात आणा, कारण कृती विना विचार हे वांजोटे असतात. ईश्वराने आपल्या सर्वांना उदंड आयुष्य दिलेलं आहे, परंतु या संपूर्ण आयुष्यात फक्त एकच क्षण आपल्या हातात आहे. गेला तो भूतकाळ इतिहास जमा झाला, येणारा भविष्यकाळ आपल्याला माहिती नाही. मग हा वर्तमानाचा प्रत्येक क्षण तुम्ही कसा जगता, कसा विचार करता, त्या विचाराला कसं कृतीत आणतात, आचरणात आणतात, त्यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे. म्हणून सांगणं एवढंच आहे की नेहमी चांगले विचार आत्मसात करा, चांगल्या विचारांना खतपाणी घाला, त्या विचारांना अंकुरित करा, विचारांना खतपाणी घाला, विचारांना कृतीत आणा, आचरणात आणा, त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. तिसरी गोष्ट, बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठीच आपण सर्व येथे बालपणापासून शिक्षण घेता. मग हे शिक्षण घेत असताना विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये एका वेळेस एकच विचार चालू असला पाहिजे. शिक्षक काय शिकवतात ते समजून घेतलं पाहिजे, एकाग्र चित्ताने समजून घेतलं पाहिजे. त्यावेळेस आपल्या मनामध्ये इतर विचार येता कामा नये. अशा पद्धतीने तुम्ही एकाग्र चित्ताने जर समजून घ्याल तर तुम्ही निश्चितच ज्ञानी व्हाल. कारण विवेकानंदांनी सांगितलं आहे, ज्ञानी माणसाचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे तो एकाग्र चित्त असतो. आणि एकाग्र चित्ततेची व्याख्या वेगळी नाही. आपल्या मनामध्ये एका वेळेस एकच विचार चालू असणं याला एकाग्र चित्तता म्हणतात. एकाच कामाविषयी विचार चालू असतील तर ते एकाग्र चित्तता आहे. नाहीतर आम्ही व्याख्यान देतोय आणि काही मुलं गप्पा मारतात, एकमेकांशी कॉस्टिंग करतायत, तर अर्थ नाही ना. किंवा सर कधी एकच संपवता नाही, आम्हाला कधी डब्बा खायला मिळतो, हे विचार जर चालू असतील तर तुम्ही सक्सेस नाही होऊ शकता. ज्या ठिकाणी तुम्ही क्लासरूम मध्ये असाल तर त्यावेळेस पूर्ण, ज्यावेळेस शिक्षक शिकवत असतील त्यावेळेस पूर्ण एकाग्र चित्ताने सर काय शिकवतायत ते समजून घेतलं पाहिजे. त्याचं एक व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे, चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे. जेव्हा तुम्ही एखादं पुस्तक वाचत असाल किंवा मोबाईलवरती एखादा सेंटेन्स वाचत असाल तर त्या सेंटेन्सचा अर्थ आपल्या मनामध्ये शिरला पाहिजे, त्याचं समजलं पाहिजे, त्याचं व्हिज्युअलायझेशन झालं, त्याचं चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही एकाग्र चित्ताने अभ्यास करा तर तुम्ही निश्चितच ज्ञानी व्हाल. आणि जेव्हा या भारतातील प्रत्येक युवक, प्रत्येक युवती शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होती तेव्हाच खऱ्या अर्थाने विवेकानंदांचे युवकांबद्दलचे स्वप्न साकार होते. आणि विवेकानंद हे पण सांगितलं आहे, तुमचे विचारच तुम्हाला घडवतात. माणसाचं जीवन हे त्याच्या विचारातून घडत असतं. त्यामुळे विचार हे फार महत्वाचे आहे. त्यामुळे नेहमी चांगले विचार आत्मसात करा आणि त्या विचारांना आचरणात आणा, कृतीत आणा, त्यातून तुमचा भविष्य निश्चितच उज्ज्वल होईल. जेव्हा या भारतातील प्रत्येक युवक, प्रत्येक युवती शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने भारत आत्मनिर्भर बनेल आणि भारताला विश्व राष्ट्र बनण्याची संधी मिळेल. धन्यवाद.